या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। प्रतिवर्षाप्रमाणे यंदाचे वर्षीही श्री आसाराम बापू आश्रमात शरद पौर्णिमा अर्थात कोजागरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली। या अमृतमय चांदण्याच्या रात्री ध्यान, भजन, सत्संग, कीर्तन आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। भक्तांनी चंद्रदर्शन करून चंद्रकिरणांचा आरोग्यदायी लाभ घेतला। जुळे सोलापूर शिवदारे शैक्षणिक संकुलातील दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळाच्या कॉलेज ऑफ फार्मसी सोलापूर महाविद्यालयाच्या सभागृहात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त गांधी विजन फीचर्स पुणे शाखा सोलापूर यांच्या विद्यमाने आजच्या संदर्भात आत्मनिर्भरता व स्वदेशी याविषयी गांधी विचारांचे अभ्यासक माजी प्राचार्य डॉक्टर नरेश बदनोरे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलं होतं। ज्ञानाचा वापर विवेकानं करावा, स्वदेशात जे आहे ते स्वदेशी, माणसं बेकार होणं हे गांधीजींना मान्य नव्हतं। असहकार, अहिंसा आणि मिठाच्या सत्याग्रहानं स्वातंत्र्य लढा प्रत्येक भारतीय यांच्या चुलीपर्यंत त्यांनी नेला। भारतीयांनी हरलेल्या परिस्थितीत राहू नये, भरमसाठ ज्ञानाचा शोधबोध घेतला पाहिजे। महात्मा गांधीजींचा स्वदेशी नारा उपस्थितांना देत त्यांनी यावेळी मार्गदर्शन केलं। महावितरण सोलापूर मंडळ कार्यालयासमोर सोमवारी इलेक्ट्रिसिटी लाईन स्टाफ असोसिएशनच्या माध्यमातून पुनर्रचना धोरणातील जाचक अटींच्या विरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आलं। याचं नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष रमेश वाटकर, संस्थापक सरचिटणीस राजू अली मुल्ला आणि लाईन स्टाफ संघर्ष योद्धा आदिनाथ पवार यांनी केलं। यावेळी सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील शेकडो लाईन स्टाफ कर्मचारी यात मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। महावितरणच्या पुनर्रचना धोरणात लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक आणि जाचक अटी लादल्या जात असल्याचा आरोप संघटनेनं केला आहे। या विरोधात मागील काही दिवसांपासून राज्यभर निदर्शनं सुरू असून सोलापुरात सोमवारी ठिय्या आंदोलन करण्यात आलं। सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख तसंच डॉक्टर श्रुती तारापुरे यांच्या हस्ते देवी मातेचं पूजन करण्यात आलं। यावेळी माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे, माजी नगरसेवक संजय कोळी, शिवानंद पाटील, विनायक विटकर यांच्यासह प्रसाद कुलकर्णी, पिंटू महाले, सिद्धारूढ निंबाळे, राजू चोळले, सुनील शरणार्थी, कैलास जेवरे, बिपिन धुम्मा, सोमनाथ मेंढके, रवी हावले यांची प्रमुख उपस्थिती होती। या शिबिरास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। या शिबिरात भक्तगणांची तपासणी करण्यात येऊन त्यांना मोफत औषध देण्यात आली, तसंच त्यांना महाप्रसाद म्हणून दुधाचं वाटप देखील करण्यात आलं। हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शशिकांत लिगाडे, सचिन कुलकर्णी, सिद्धाराम बडवणे, गोपाल झंवर, विकी ठक्कर, नितीन कुलकर्णी, ओंकार कुद्रे, अभिषेक खोबरे, उमाकांत बेलुरे, अक्षय रेशीमकर, मल्लिकार्जुन लिगाडे, हर्ष बेलुरे, वीरभद्र हत्ती, गणेश कालेकर, रोहन लातुरे, सुरेश हनगुंद, मोहन यादव, बिरजू करवा, गिरीश खत्री आदींनी परिश्रम घेतला। कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरला पायी चालत जाणाऱ्या भक्तांसाठी नानासाहेब काळे विचारमंचच्या वतीनं महाप्रसाद वाटप करण्यात आला। बलिदान चौकात याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी देवी भक्तांचं मनापासून स्वागत करून त्यांना हा महाप्रसाद वाटप करण्यात आला। यामुळं भक्तगणांमधून समाधान व्यक्त करण्यात येत होतं। या प्रसंगी जयंत शेळके, प्रवीण इरकशेट्टी, निशांत सावळे, बाबू बनसोडे, तम्मा गुड्डूर, दत्ता बनसोडे, सौरभ कन्हेरे, अंकुर जाधव, अथर्व शिंदे, जयराज बिराजदार, सार्थक साखरे, ओम अंदेली, अजिंक्य गवळी, कुणाल फडतरे, शशी भाईकट्टी, अभिजित कांबळे आणि नागराज घोंगडे यांची उपस्थिती होती। असंख्य भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला। नानासाहेब काळे विचार मंचच्या वतीनं नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत वैविध्यपूर्ण उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं। सदर बाजार पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 55 अन्वये तडीपारीचा हा प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता। त्या अनुषंगानं पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कवाडे यांनी इल्या उर्फ इल्ली उर्फ कृष्णा दीपक मौलावाले, वय वर्ष 18, राहणार घर नंबर 2, उत्तर सदर बाजार, आडके हॉस्पिटल जवळ सोलापूर, प्रकाश रानूसिंग मौलावाले, वय वर्ष 35, राहणार घर नंबर 2, उत्तर सदर बाजार, आडके हॉस्पिटल जवळ सोलापूर, विनायक प्रकाश मौलावाले, वय वर्ष 30, राहणार घर नंबर 2, उत्तर सदर बाजार, आडके हॉस्पिटल जवळ सोलापूर, तसंच अभिषेक मोहन चौधरी, वय वर्ष 26, राहणार बापूजी नगर, स्लॉटर हाऊस जवळ सोलापूर आणि
अक्षय मोहन चौधरी वय वर्ष 28 राहणार बापूजी नगर स्लॉटर हाऊस जवळ सोलापूर यांना सोलापूर तसंच धाराशिव जिल्ह्यातून 2 वर्षाकरता तडीपार केल्याचे आदेश पारित केले आहेत. सन 2024 आणि 25 या कालावधीत टोळीच्या माध्यमातून आपखुशीनं दुखापत करणं, गैरकायद्याची मंडळी जमवून दंगा करणं, शिवीगाळ दमदाटी करणं यासारखे गुन्हे दाखल असल्यानं त्यांच्याविरुद्ध तडीपारीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509.